एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. महेश ट्युटोरियल्सच्या 33 शाखा या धडाधड बंद झाल्या आहेत. महत्वाची अपडेट आहे, महेश ट्युटोरियल्सच्या राज्यभरात तब्बल 60 शाखा आहेत. संस्था दिवाळखोरीत निघाल्याचं कारण देत आता हे बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे महत्वाची आणि मोठी घडामोड. मात्र विद्यार्थ्यांनी भरलेल्या फीसचं काय होणार, त्या पैशाचं काय, हा प्रश्न आता यामुळे निर्माण होतोय. ठाण्यातील ढोकाळी परिसरातील महेश ट्युटोरियल शाखाबाहेरील सुद्धा टाळं लागलं. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी. सध्या मी उभा आहे ठाण्यातील महेश ट्युटोरियल या शाखेच्या ब्रँचच्या जवळ. आपण पाहतोय की या ब्रँचला टाळा लावण्यात आलेला आहे आणि एकंदरीत ही ब्रँच जी आहे ती ठाण्यामध्ये ढोकाळी परिसरामधील ही ब्रँच आहे. त्या ब्रँचला देखील आता टाळा लावण्यात आला आहे. एकही विद्यार्थी या ठिकाणी नाही. मात्र 1988 पासून ही महेश ट्युटोरियल ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये सेवा देणारी जी संस्था आहे ती मात्र आता बंद झाली आहे. हिचा प्रवास मुलुंड सारख्या शहरातून सुरू झाला होता. मात्र संपूर्ण जागोजागी जवळपास 40हून अधिक ज्या ब्रांचेस ज्या आहेत या महेश ट्युटोरियलने उभ्या केल्या होत्या. अचानकपणे या क्लासेसला टाळं लावण्यात आलं आहे. दिवाळखोरीमध्ये ही कंपनी गेली आहे असं म्हटलं जात आहे. पण मात्र अचानक क्लास बंद झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न तो उभा राहतोय. पण त्यांची जी वार्षिक जी फी आहे ती फी त्यांनी काही विद्यार्थ्यांनी भरलेली आहे. त्या फीचं आता काय होणार, त्या विद्यार्थ्यांचं काय होणार, कारण जुलै महिना सुरू आहे, पुढचं शैक्षणिक वर्ष बाकी आहे आणि अचानकपणे ही जी संस्था आहे, जी शैक्षणिक संस्था जी 1988 पासून जी सुरू होती ती अचानकपणे 38 वर्षाच्या प्रवासानंतर आज थांबली गेली आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न हा उभा राहत आहे. मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.